असं मटार पनीर जर तुम्ही घरीच बनवलं तर सगळे नुसतं कौतुकच करतील, ही माझी गॅरंटी. सुरुवातीला पनीर फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आणि यामध्ये पनीर घातलं. थोडंसं अशा प्रकारे आलटून पालटून पनीर फ्राय करून घेतलं. आता हे फ्राय केलेलं पनीर मी एका प्लेटमध्ये काढलं आणि ते थोडं बाजूला ठेवूया आणि मसाला भाजून घेऊया. आता त्याच तेलामध्ये मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून टाकले. कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये 2 मोठे मोठे कापून टोमॅटो घातले. त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 8-10 काजू घालून छान सगळं भाजून घेतलं. आता हे थोडं थंड झाल्यानंतर एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली. आता कढईमध्ये तेल घातले. यामध्ये काही खडे मसाले, जिरे आणि 2 उभ्या कापून मिरच्या टाकल्या. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर, घरगुती लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घालून काही सेकंदच परतून घेतला. आता तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालून छान मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि मसाला शिजण्याइतपत थोडंसं पाणी घातलं. आता या स्टेजलाच मी 1 वाटी फ्रोझन मटार घातले आणि आता मसाला आणि मटार शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून छान मसाला आणि मटार मी शिजवून घेतले. आता फ्राय करून घेतलेलं पनीर घातलं. 2-3 मिनिटं मसाल्यासोबत पनीर छान शिजू दिलं. सगळ्यात लास्टला कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून घेतलं. हे मटार पनीर अगदी भन्नाट झालं होतं. अजून रेसिपीसाठी फॉलो करा.